आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में बंजारा समुदाय ने आरक्षण की मांग को लेकर 9 नवंबर को शिवाजी पार्क में विशाल मार्च का ऐलान किया है। पूर्व सांसद हरिभाऊ राठौर और निरंजन नाइक होंगे शामिल। इसी बीच प्रशिक्षु युवाओं ने ठाणे कलेक्टर ऑफिस तक वेतन न मिलने के विरोध में मार्च किया। हरिभाऊ राठौर ने दीप जलाकर बंजारा भाषा में अपनी बात रखी और एकजुटता की अपील की। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। नहीं, दिवाळीपूर्वी जो 17 तारखेचा मोर्चा होता तो काही लोकांचं म्हणणं होतं की 17-18 दिवाळी लगेच, त्याच्यामुळे ते अडचणीचं वाटत होतं लोकांना। दिवाळीच्या नंतर तुम्ही घ्या असं त्यांनी विनंती केली होती। तर आज काल आम्ही बैठक घेऊन ठरवलंय की आता 9 नोव्हेंबरला त्याच ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्क दादर याच ठिकाणी 9 नोव्हेंबरला आता जो एल्गार मोर्चा म्हणा, याला मेळावा म्हणा, त्या ठिकाणी होणार आहे। आणि विशेषतः त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट की वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे कधी राजकारणात नाही, कुठल्या पक्षात नाही आहे, पण त्यांनी हे जे टीव्हीवर बघून त्यांना असं वाटलं की माझ्या वडिलांचं अधुरं स्वप्न आहे आरक्षणाचं, तर तेच त्यांच्या माध्यमातून सुटावं म्हणून ते आता त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे आणि त्यांनी जाहीर म्हणजे सक्रिय पाठिंबा दर्शवला आम्हाला। आणि ते म्हणाले की मी 9 तारखेला सुद्धा आपल्या शिवाजी पार्कवर येऊन आपल्या संबोधित करेल। तर ही फार मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे, कारण वसंतराव नाईकांना आमचा समाज देवतुल्य मानतो, जरी मुख्यमंत्री असले तरी म्हणजे त्यांना देवतुल्यच मानतो। आणि कसं आहे, आपल्या संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, राजाच्या मुलाला राजा आणि संतांच्या मुलाला आणि अशी एक पद्धत आहे, तसं ते देवतुल्य आहेत आमच्यासाठी। निरंजन नाईक हे पण देवतुल्यच आहे आणि त्याचा स्वभाव फार प्रेमळ आणि कधी तुम्हाला ऐकायलाही मिळालं नसेल, मुख्यमंत्र्याची चिरंजीव असताना सुद्धा अशी एकमेव व्यक्ती आहे की कधी राजकारणात नाही, पिक्चर मध्ये नाही, कधी मीडियामध्ये नाही। तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचं जे आंदोलन आहे पुढे नेण्यासाठी आम्हाला आता हे आंदोलन पुढे दिल्लीपर्यंत न्यायचे, कारण बंजारा समाज फार मोठा आहे। मी नेहमी सांगतो, जेव्हा आता नवीन अभ्यास उत्पन्न झालाय की आपण जे म्हणतो की हिंदू समाज आहे, हिंदूमध्ये किती 5-6-6.5 हजार जाती आहेत हिंदूमध्ये। तर हिंदूमध्ये विदिन द हिंदू एक कम्युनिटी जर तुम्ही धरली तर आमची कम्युनिटी सगळ्यात जास्त आहे, 13.5 कोटी बंजारा समाज आहे। आणि देशामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात म्हणजे जास्तीत जास्त भाषा हिंदी बोलल्या जाते आणि हिंदी नंतर कुठली भाषा बोलत असते तर आमचा बंजारा समाज भाषा बोलतो। कारण आम्ही तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली कुठेही जा तुम्ही, एवढंच नाही फॉरेन मध्ये सुद्धा, म्हणजे अमेरिकेत जर गेला तर आमची भाषा तीच, कॅनडामध्ये गेला तर तीच भाषा आहे, बंजारा भाषा। म्हणून युनिक एक वेगळं काहीतरी कल्चर तर वेगळं आहेच, पण भाषेच्या बाबतीत आणि संख्येच्या बाबतीत हिंदू म्हणून आपण जर गणना केली तर फार मोठा समाज आहे आमचा समाज। तुम्ही आता मोर्चे बघितले असतील, तुम्ही ते दाखवत नाही, पूर्ण दाखवत नाही, वर फ्रंटच दाखवतात। ते मोर्चे जर पूर्ण दाखवले तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे निघत आहे। आता जे आपल्या मुंबईला शिवाजी पार्कवर होईल, शिवाजी पार्कवर शायद कुणाचीच एवढी मीटिंग झाली नसेल, ओव्हरफ्लो सगळीकडे, ते उभं राहायलाही जागा मिळणार नाही, एवढे लोक येतील शिवाजी पार्क मध्ये। शिवाजी पार्क खरं म्हणजे शिवसेना आपल्या दसरा मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे। आपण बघतो नेहमी शिवसेना, ते बीजेपीची सुद्धा ताकद नाही तिथे, बीजेपी घाबरते तिथे, एखाद्या वेळेस खाली राहिलं तर कसं होईल आपलं, एवढं मोठं ग्राउंड आहे ते सुद्धा आम्ही भरून ते दिल्लीपर्यंत बातमी आमची परत इथंच फिरत आहे। जसं मराठा समाजाचं आंदोलन पूर्ण देशात नाही जगात गेलं, बंजारा समाज सुद्धा हे जे आंदोलन आहे आमच्या सगळ्या हिंदी चॅनलला गेलं पाहिजे रे, हळूहळू ते अगदी पार BBC पण पार देशाच्या इतर जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे, कारण आमच्या इतर जगामध्ये इतर कितीतरी या देशामध्ये आमचा समाज आहे।
आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तर 9 नोव्हेंबरला मोर्चा आहे आणि दुसरी गोष्ट निरंजन नाईक, वसंतराव नाईकाचे चिरंजीव हे या मोर्चाला संबोधित करणार आहे आणि सक्रिय भाग घेणार आहे. त्यांनी या मोर्चामध्ये उडी घेतली आहे.